मंजिल ICSमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिल्या प्रयत्नात डेप्युटी कलेक्टर DYSP बनण्यासाठी नवख्या विद्यार्थ्यांनी बिगिनर ॲस्पिरंटने कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ हा खूप शॉर्ट असेल, शॉर्ट बट स्वीट असेल, पण त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिली मिस्टेक पहा की प्रिपेअरिंग विदाऊट फाइंडिंग व्हाय फॅक्टर. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तयारीसाठी जवळपास 1 ते 1.5 वर्ष अभ्यास करावा लागणार आहे आणि एक्झाम सायकल ही 1 ते 1.5 वर्षाची असणार आहे. तुम्ही थोडासा अभ्यास केला असेल तर तुम्हाला कळेलच की प्रिलिम स्टार्ट होऊन फायनल रिझल्ट लागण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 वर्ष जातो. त्यामुळं मी असं म्हटले की एक्झाम सायकल ही 1 ते 1.5 वर्षाची असणार आहे. अर्थातच जवळपास या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला कन्सिस्टंटली अभ्यास करण्यासाठी व्हाय हे क्लिअर असणं गरजेचं आहे. आता हे बघा की व्हाय फॅक्टर म्हणजे काय, की तुम्ही तयारी का स्टार्ट केलेली आहे. तुम्ही तयारी का स्टार्ट केलेली आहे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. अन्यथा काय होणार की आपण तयारीच्या मध्यंतरीच फ्रस्ट्रेट होऊन जाणार. आपल्याला वैताग किंवा कंटाळा येऊ लागणार अभ्यास करण्यासाठी. त्यामुळं व्हाय फॅक्टर क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि हे जर व्हाय फॅक्टर क्लिअर असेल ना, तुम्हाला एक्सटर्नल मोटिवेशनची काहीही गरज लागत नाही. एक्सटर्नल मोटिवेशन पहा की आपण एक उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो की आपण घरामध्ये दूध गरम करायला ठेवतो. थोडा वेळ दूध गरम झाल्यानंतर ते दूध काय होतं, हळूहळू वर येऊ लागते. त्यावेळी आपण काय करतो की गॅस कमी करतो. जसा गॅस कमी करतो ते पुन्हा दूध खाली जाते. परत जर गॅस आपण वाढवला तर परत ते दूध वर येऊ लागते. परत गॅस कमी केलं तर परत ते दूध खाली जायला लागते. अर्थात एक्सटर्नल मोटिवेशन असं असते पहा की तुम्ही कोणाचा तरी एखाद्याचा व्हिडिओ ऐकून येता, मोटिवेशनल व्हिडिओ ऐकून येता आणि त्यावेळी तुम्ही फक्त 1 ते 2च दिवस मोटिवेट राहता. त्यानंतर त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळं या 2.5 ते 3 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्हाला व्हाय हे क्लिअर असणं गरजेचं आहे की तुम्ही तयारी का करत आहात. त्यामागची प्रेरक घटक कोणते आहेत हे क्लिअर असणं गरजेचं आहे. दुसरी मिस्टेक पहा की लॅकिंग प्लॅन ऑफ ॲक्शन. प्लॅन ऑफ ॲक्शन थोडक्यात आपण ह्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणू शकतो की आपण स्ट्रॅटेजी विना अभ्यास करत आहात. हे देखील करणे टाळा. कारण का की पहा, मी तुम्हाला असं म्हणत नाही आहे की इथून पुढे तुम्ही 1 वर्ष, एका वर्षाचा तुमच्याकडे प्लॅन असायला पाहिजे, असं माझी अपेक्षा नाही. तुम्ही किमान आठवडाभर तरी तुमचं काय असायला पाहिजे, प्लॅन फिक्स असायला पाहिजे. आठवडा जरी नाही म्हटला तरी ॲटलिस्ट कमीत कमी दर्जामध्ये तुम्ही उद्या काय कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहात हे तरी क्लिअर असणं गरजेचं आहे. आपला प्लॅन ऑफ ॲक्शन जर क्लिअर नसेल तर आपल्याला तयारीसाठी खूप वेळ लागू शकतो आणि आपल्याला कळणार देखील नाही की अरे 1 वर्ष उलटून गेलं आणि अजून आपला सिलेबस काहीच कव्हर झालेला नाही. त्यामुळं प्लॅन ऑफ ॲक्शन हा आपला रेडी असायला पाहिजे की मी कधी, कोणत्या वेळी, कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहे हे आपलं क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला समजा प्लॅन ऑफ ॲक्शनबाबत तो कसा बनवायचा असतो, थोडक्यात स्ट्रॅटेजी आपली कशी असावी हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर याआधी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तिसरी मिस्टेक जी होती ती लॅक ऑफ कन्सिस्टन्सी, की सातत्याचा अभाव. विद्यार्थी मित्रांनो, या 2 ते 3 वर्षाच्या जर्नीमध्ये विद्यार्थ्यांनी कन्सिस्टंट असणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला असं म्हणत नाही की दररोज तुम्ही 16 तास अभ्यास करा आणि हे प्रॅक्टिकली शक्य देखील नाही. मी देखील स्वतः या माझ्या मागच्या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये 11 तासपेक्षा जास्त कधीही अभ्यास केलेला नाही. दररोज 8 तास अभ्यास करा, पण तो कन्सिस्टंट असावा. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. आपल्याला प्रख्यात व्याकरणतज्ञ पाणिनी यांचं उदाहरण माहीत असेल की सुरुवातीला त्यांच्या जर्नीमध्ये त्यांना खूप अभ्यास करत असताना खूप प्रॉब्लेम येत होता. शेवटी ते आश्रम सोडून जातात आणि एका विहिरीजवळ थांबतात आणि तिथं त्यांना असं दिसते की काही दगडांना आहे ना अशा खाचा पडलेल्या आहेत. त्या दगड आहे, पण या दगडांना असं खाच पडलेला आहे. यामध्ये जेव्हा ते विचार करतात तेव्हा त्यांना असं जाणून येते की पाण्याचा एक थेंब वारंवार एकाच जागी पडला तर ते दगड देखील काय करते, फोडून टाकते. हो ना, हे आपण ऐकलेलं असेल. त्यानंतर आपण हिंदीमध्ये पहा की एक दोहा देखील ऐकतो की
करत करत अभ्यास के जडमती होत सुजान. होय ना? की याचा देखील अर्थ पहा, की खूप या देखील दोह्यामधून आपल्याला हेच सांगायचं आहे, की विद्यार्थ्यांनी कसं असायला पाहिजे, कन्सिस्टंट असायला पाहिजे. यानंतर लॅक ऑफ फीडबॅक. पहा की पॅटर्न बदललेला आहे. या बदललेल्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना असं वाटू शकते, की मी ज्या पर्स्पेक्टिव्हमधून पाहतोय तो पर्स्पेक्टिव्हच योग्य असेल. पण असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठी तुम्ही काय करू शकता, की फीडबॅक घेणं गरजेचं आहे. तो फीडबॅक देण्यासाठी तुमचा रूममेट असेल, तुमचे मेंटॉर असतील, ओके, मेंटॉर असतील किंवा हा फीडबॅक देणारा कोणी असू शकतो. कोणी असू शकतो अर्थात ज्यानं या फील्डमध्ये आपले है ना, ज्याने या फील्डमध्ये काय केलेलं आहे 2-3 वर्ष घालवलेले आहेत, त्याकडून तुम्ही काय करा फीडबॅक घेत चला. की पहा की पॅटर्न बदललेला आहे त्यामुळं तुम्हाला फीडबॅक घेणं खूप गरजेचं आहे. की मी जे करत आहे ते योग्य आहे किंवा अयोग्य आहे किंवा ते योग्य असेल तर ते कितपत योग्य आहे. ओके. त्यामुळं काय करा फीडबॅक घेत चला. यानं तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. त्यानंतर लास्ट जी मिस्टेक आहे ती डे ड्रीमिंग आपण त्याला म्हणतो. डे ड्रीमिंग. डे ड्रीमिंग. आता यामध्ये काय होते पहा, की आपण वर्तमान काळाचा विचार न करता काय करतो, की भविष्यात गुरफटून जातो. की आपण लहानपणी बघा ती शेख चिल्लीची कहाणी ऐकलेलं असाल, की ती काय विचार करत असते, की आता मी लग्न करणार, त्या लग्नानंतर मला 2 मुलं-बाळं होणार, त्यांची मी अशी-अशी नावं ठेवणार, काही दिवसानंतर मग मी त्यांची देखील लग्न लावून देणार. म्हणजे वर्तमान काळाचा विचार न करता ते खूप पुढचाच विचार करू लागते. हिंदीमध्ये त्याला म्हणतात, की खयाली पुलाव बनवणे. ती हां ना, की या अभ्यासाच्या जर्नीमध्ये आपला असं असता कामा नये, की आपण वर्तमान काळामध्ये राहून सध्या मला काय करावं लागणार आहे, की ठीक आहे मला माझं फ्युचर प्लॅन आहे, की मला डेप्युटी कलेक्टर आणि डी-वाय-एस-पी बनायचं आहे. हे माझं ठीक आहे माझं हे प्लॅन झालं. पण त्यासाठी मला सध्या काय करावं लागणार आहे? त्यासाठी मला सध्या काय करावं लागणार आहे, याचा विचार करणं आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणं खूप गरजेचं असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. या मिस्टेक ज्या आहेत त्या तुम्ही टाळा आणि प्रत्यक्षात अभ्यासाला लागा. शेवट करण्याआधी एक अनाउन्समेंट आहे. त्या अनाउन्समेंट ॲन्सर रायटिंगबाबत आहे. ॲन्सर रायटिंगबाबत, की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून 6 व्हिडिओ, टोटल 6 व्हिडिओ आहेत जे अपलोड करणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट असतील. हे जर तुम्ही पाहिलात तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, की ॲन्सर रायटिंगबाबत बेसिक तुमचं खूप क्लिअर होऊन जाईल. ॲन्सर रायटिंगबाबत बेसिक तुमचं खूप क्लिअर होऊन जाईल आणि यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. यामध्ये तुम्हाला मी विचार करण्याच्या पद्धती शिकवणार आहे. यामध्ये टोटल 6 प्रकारे आपण टोटल 6 प्रकारे थोडक्यात विचार करण्याच्या मी तुम्हाला पद्धती शिकवणार आहे. या टोटल 6 पद्धती आहेत. या जर तुम्ही शिकलात ना, तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की ॲन्सर रायटिंगबाबत तुमचं बेसिक खूप क्लिअर होऊन जाईल आणि याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ॲन्सर रायटिंगची भीती देखील निघून जाईल. ओके. थँक यू विद्यार्थी मित्रांनो.